सदानंद दाभाडे, ते आल्यापासून मी त्यांच्याशी जोडलेलो आहे आणि उपस्थित छोटे साबळे सर आणि सर्व इथे उपस्थित मित्रहो, आज जागतिक पर्यटन दिवस आहे. पावसाने सगळा महाराष्ट्र आणि उत्तर भारत झोडपला, तसं आज सकाळी तरी लोणारला पण झोडपले. त्याच्यामुळे सरांच्या नियोजनामध्ये थोड्याशा अडचणी आल्या. असू दे, अडचणी येतच असतात. परंतु मला आठवत होतो 11 एप्रिल 2004ला MTDCचं उद्घाटन झालं होतं आणि लोणार शहराच्या पर्यटनामध्ये, लोणार शहराच्या विकासामध्ये ती इमारत अजूनही बुलंदपणे उभी आहे. एक सुंदर वास्तू MTDCच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झाली आणि इथे एक अडगळलेलं तहसील कार्यालय होतं आणि ही इमारत सुद्धा या लोणार शहराच्या आणि पर्यटकांच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरेल निश्चित भविष्यात, अशी आपण आशा करूया. बरेच जण हे सगळं बाहेरून बघतायत. एकदा संध्याकाळी एकदा येऊन बघा. आता मला तर घरीतून 100 मीटरवरच आहे, त्याच्यामुळे सुंदर लाइटिंगसह ही इमारत सुसज्ज केलेली आहे. भविष्यात निश्चित इथे चांगले कार्यक्रम होतील. लोणारच्या पर्यटनाला या ठिकाणी चालना मिळेल असं या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात. सरांनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. सर जिथे कुठे असतील, सर काही फार लांबचे नाहीये, परंतु पर्यटनावर प्रेम असणारा माणूस आहे. 2 वर्षापूर्वी महाविद्यालयामध्येच कार्यक्रम घेतला होता पर्यटन दिवसाचा. त्याच्या मागच्या वर्षी त्यांनी त्यांच्या MTDC मध्ये कार्यक्रम घेतला होता आणि अजूनही त्यांचे MTDC ला जे पर्यटक येतात त्यांचे अनुभव, त्यांचे एक्सपिरियन्स, त्यांना काय वाटतं, त्यांना काय हवं आहे, याबाबत सातत्याने ते आपले व्हिडिओ युट्यूबवर किंवा MTDCच्या वेबसाईटवर टाकत असतात. त्याच्यामुळे पर्यटकांना सुद्धा माहिती मिळते की बाबा इथे काय आहे, काय नाही, कशासाठी असलं पाहिजे. आणि या माध्यमातून लोणार सरोवर हे जगापर्यंत पोहोचलं आहे, जगातल्या पर्यटकांपर्यंत पोहोचलं आहे. एवढं मात्र निश्चित फार बोलण्यासारखं नाहीये, परंतु पर्यटन दिनाच्या आपण सगळेजण, आता हे तर ओरिजिन आहे तिथले त्याच्यामुळे या पर्यटन केंद्राच्या निमित्तानं आपल्या सर्वांना, या लोणारवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सरांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.